स्टेशनला आली पब्लिक आणि लगेच परत आता कधी रिटर्न जाणार गावावरून त्याचं तिकीट पण काढायचं ठरलं. 16 तारीखचं तिकीट आणि आपलं रत्नागिरीचं तिकीट काउंटर आहे. आपण फायनली रत्नागिरीत उतरलोय. सकाळच्या जनशताब्दीने आलो. सगळी पब्लिक आहे. आताच रत्नागिरीत उतरलो. कुठे तिकडून येऊ आणि जायचं रिटर्नचं तिकीट पण ह्या लोकांचं काढलंय, कारण मी तर संडेला लगेच निघणार आहे. आपल्या घरी जायला तिकीट आता आपण बघा स्टेशन कसं आहे ना आता. आणि इकडे रिक्षा स्टँड आहे आपलं स्टेशनचं, म्हणजे रेल्वे स्टेशनचं रिक्षा स्टँड. आणि तुम्हाला इथे किती लाऊंज वगैरे पाहिजे, राहायची वगैरे सगळी सोय आहे. तर आता इथे गाडी लावली आहे, कारण मम्मी आणि पप्पा खाली रत्नागिरी स्टॉपला म्हणजे आपल्या डेपोच्या इथे भाजीपाला घ्यायला गेलेत. आता एवढ्या दिवसासाठी आलोय तर भाजी वगैरे पाहिजे, तर ते लोक तिकडे गेलेत आणि मी आणि अण्णा इकडे गाडी लावली अण्णांनी. आणि आम्ही दोघं जण इकडे उभे आहेत. आता त्यांचा फोन आला, कारण आपल्या रत्नागिरीमध्ये तिथे गाडी लावायला जागा नसते, एकदम रश असते. तर आता फोन आल्यावर आपण वरती जाऊया आणि मग त्यांना घेऊया. पाहिजे पिस्लरीचे हे काहीतरी हे चकना हे बघा, हे चकनाला स्पॉन्सर आहे आज. चकनाला स्पॉन्सर भेटलाय आहे ना. हे माई हे दोन द्या. इथे स्टॉल आहे, शॉप म्हणजे आपला नायराचा पेट्रोल पंप आहे ना. रत्नागिरी सोडलं पावस मार्गाने जर तुम्ही जाल ना वरती, तर हा तुम्हाला नायराचा पेट्रोल पंप लागतो. आता हवा चेक करतोय, कारण हवा बघाल ना तर खूप कमी आहे. खूप कमी नाही आहे, आज कमी आहे हवा. आता जरा हवा भरूया. मम्मी तिकडे स्टॉलवर खाऊ घेते, डिझेल टाकूया आणि मग निघूया. हवा पाहिजेच ना, त्याच्याशिवाय कसं जमेल. हवा तर पाहिजे, कारण सगळं आपल्या इकडे असं प्लेन रस्ते नाही आहेत. गावात गेल्यानंतर सगळा खडबुडी रस्ता आहे लाल मातीचा, त्याच्या कारणामुळे हवा तर पाहिजे. आणि तो बघा हा सांगतोय की अजून मला वेळ लागेल, जेवतोय मी. त्यांच्याकडेच जायला. आता आलो आम्ही पावसच्या बाजारात, लावली गाडी इकडे आणि तिकडे आपल्या घरी जायचा रस्ता आणि हा पावसचा बाजार आपला. म्हणून मी देतात तुला नको इकडे घेते आता कांदे लक्ष्मी गारमेंटच्या खाली. तिकडे आपला पावसचा बस स्थानक आणि आपल्या घरी जायला तिकडे रस्ता आहे. गावी आल्यावर वातावरण चेक करा एकदा. वातावरण बघा, मेन्यू कसा आहे. चपाती, पापड, भात, दही, सोलकढी, 2 भाज्या, सुकी भाजी आणि लोणचं. हा हॉटेल बघा एक नंबर आपलं. श्रीखंड आहे, श्रीखंड, दही नाही श्रीखंड आहे. तर इकडे असे जे आहेत ते कोंब आलेले आहेत. कोंब म्हणजे तुम्ही जे काजू खाता ते काजूला असे कोंब आले का ते आपण जे आहेत ते मातीत रुजायला टाकतो आणि त्याचं जे आहे अशा एवढ्या मोठ्या झाडामध्ये रूपांतर होतं. तर आता हे पावसाळ्यात लावायचे असतात. हे असे जे सगळे कोंब आलेले असतात हे तुम्ही पावसाळ्यात व्यवस्थित एका ठिकाणी मातीमध्ये लावलात आणि त्याची व्यवस्थित निगा राखलात तर मस्त असं काजूचं झाड येतं. तर ती झाडं देखील आपल्याला लावायची आहेत पावसाळ्यात. आणि ही 2 झाडं आहेत, हा वड आहे, हा पिंपळ आहे. तर हा आपल्या तिकडे लावायचा आहे. एक जागा आहे तिकडे, म्हणजे दाखवेन तुम्हाला कधी गेलो तर तिकडे. म्हणजे मी जात असतो तिकडे, पण तिकडे अजून कशी मी आधी शूट नाही केलं तिकडे कधी. सो ती एक जागा आहे, त्या जागेवर जे त्या 2 ह्या झाडांची लागवड करायची आपल्याला तिकडे. आणि अजून देखील आहेत छोटी मोठी झाडं जी आणली आहेत ती आपण व्यवस्थित, पाऊस जसा चालू झाला आहे म्हणजे आता झाडवड काळाची जेव्हा वेळ चालू झालेली आहे, जी झाडं वगैरे लावतो आपण नवीन, त्याची वेळ आलेली आहे जेव्हा पहिला पाऊस येतो त्याच्यानंतर. सो आता ही झाडं वगैरे आपण लावून घेणार आहोत सगळे, आणलेली मुंबईवरून. बाकी ह्याच्या आत देखील कंपाऊंडच्या आत देखील झाडं आहेत,
त्याला देखील कुंपण घालायचं आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही पुढे एक एक सगळं बघा, तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला, कारण असे सुंदर सुंदर तुम्हाला कॉन्सेप्ट सुंदर कोकणातल्या गोष्टी बघायला भेटतील. तर आता मस्त पाणी वगैरे भरून झाले आपल्याकडे. पाणी येतं 5:30 पावणे 6 वाजता आणि आपल्यासमोरच घरासमोरच टाकी आहे. आणि आता सूर्य तिकडे मावळेल तर एक नंबर बघायसारखं असतं तिकडे दृश्य. आता उन्हाळ्यात तर खूप असं ऑरेंज ढग होतात, म्हणजे एक वेगळंच असतं, बोलतात ना ऑरेंज सनसेट, तसा असतो पूर्ण मरेन्सला वगैरे असतो तसा. आणि आपल्या वाहण्याची टाकी ही समोरची जी दिसते ना, सो आपल्या घराजवळच पाणी भरायचं असतं आणि पाणी येणार असतं. आणि असे पाईप जे असतात ते आम्ही सगळ्यांनी आपापल्या घरात घेतले. सो तर त्यामुळे एकदम सोपं जातं. सो आता आपला दिवस तर आल्यापासून असंच कामात गेलाय. तर पुढे देखील बघत राहा काय का होईल. जे जे होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच, गावी आल्यानंतर मी काय काय करतोय. तर तुमचं पुन्हा एकदा दिवस दुसऱ्यामध्ये स्वागत आहे, कारण आपल्याला येऊनच गावी दुसरा दिवस सुरू झाला आहे. सकाळची न्याहारी वगैरे मस्त झाली आहे, फ्रेश वगैरे झाले. फ्रेश वगैरे म्हणजे गावी आल्यावर आंघोळ तर संध्याकाळीच करतो, सकाळी नाही करत. आणि आता घराच्या आजूबाजूची कामं आहेत ती कामं आवरून घेऊया आपण. मगाशी पाऊस पडत होता आणि आता बघाल तर खूप असं ऊन आहे गावी देखील. मुंबईला आहे का माहिती नाही, पण गावी मस्त असं ऊन आहे. आणि आता ही सगळी झाडं जी छोटी छोटी ती काढायची आहेत आपल्याला. त्या अगोदर 1-2 कामं आहेत, ती कामं देखील मी तुम्हाला दाखवतो. आणि ते ठेवायचं सामान आहे ते त्याच्यावरचं. हे सामान, बघा बघा. तर हे सगळं सामान आहे. जेव्हा आपल्या या दुसऱ्या बेडरूमचं काम चालू होतं तेव्हा हे सगळं एकत्र असं करून ठेवलं होतं, कलर वगैरे मारायचा होता म्हणून. तर आधी आपण सगळं हे करून घेऊया काम, हे म्हणजे सगळं बेडरूम साफ करून घेऊया आणि मग बाहेरचं काम करायला घेऊया. कारण हे थोडं क्लीन करणं प्रायोरिटी बेसवर गरजेचं आहे, कारण इथे खूप धूळ आहे ह्या सेकंड बेडरूममध्ये. त्यामुळे तर हे तुम्ही काम करताना आम्हाला थोडं थोडं बघायला. तर आपली साफसफाई अर्ध्यापर्यंत झाली आहे, अजून पूर्ण पण नाही झाली. हे बघा, खाली कचरा वगैरे मारायचा आहे, ह्या गोष्टी आहेत अजून. हे सेटअप करून ठेवायचं आहे फर्निचरचं. आणि एक गोष्ट सापडली आहे, अशी गोष्ट जी मागच्या 15 ते 18 वर्षापेक्षा जुनी आहे आणि ती आता बंद पण झाली आहे, ती भेटत पण नाही आता कुठे. ती म्हणजे DVD प्लेअर. आमच्या जुन्या घरातला हा DVD प्लेअर आहे. जेव्हा कल्याणला राहायचो तेव्हा नवीन TV सोबत भेटला होता, सॅमसंगच्या TV सोबत हा DVD प्लेअर आहे. बिल वगैरे भेटलं तर तुम्हाला दाखवलं असतं, पण बिल नाहीये. ही एवढी अशी जुनी गोष्ट आहे. बघा, तेव्हाच्या या वायर, रिमोट, ज्या की आता बंद देखील झाल्या आहेत. सो हे देखील आपण टाकून देऊया. आणि अजून 1-2 गोष्टी मला भेटल्या आहेत, त्या माझ्या शाळेतल्या आहेत. हे काय, NCC चे बॅच. जेव्हा मी 8वी 9वी 10वीला होतो तेव्हा NCC मध्ये होतो. आणि हे तेव्हाचे NCC चे बॅच आहेत, तर ते देखील सापडले. ते ठेवणार आहे मी असंच आठवण म्हणून. तर खूप जुन्या जुन्या गोष्टी होत्या त्या सापडल्या. ज्या नको त्या आता आपण टाकून देऊया आणि व्यवस्थित परत एकदा होतं तसं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं सेटअप करूया. तर तुम्हाला बघा आता बिफोर आणि आफ्टरचा फरक कळेल. आता व्यवस्थित सगळं फर्निचर लावून ठेवलंय. इकडे मगाशी सगळी धूळ घाण होती, म्हणजे वस्तू होत्या त्या वस्तू उचलून ठेवल्या. आणि आता आपला सेकंड बेडरूम प्रॉपर झालाय. हे बाकी या सगळ्या वस्तू अशा वरती लावून ठेवल्यात, ज्या ज्या उपयोगी आहेत त्या भरून ठेवल्यात. आणि आपला सेकंड बेडरूम पूर्ण ऑल क्लिअर आहे. सो आपलं काम व्यवस्थित झालंय. व्यवस्थित सगळ्या गोष्टी जागच्या जागी आपण लावून ठेवल्या, स्वच्छता ठेवली आहे. आणि ज्या नको हव्या त्या गोष्टी मागे जाळून टाकल्या, ज्या ज्या हव्यात त्या गोष्टी ठेवल्या. ह्याच्यातून ज्या चांगल्या निघाल्यात त्या इथे ठेवल्या आणि ज्या नको आहेत त्या गोष्टी आपण इथे जाळून टाकतो. आपला जो ओला सुका कचरा असतो, ओला तर नाही सुका कचरा आहे, तो इथे आपण जाळायला म्हणजे जाळून टाकतो, इथे जाळून टाकतो. तर कालपासून आतापर्यंतचं आल्यानंतर एवढं काम, एवढं शूट व्यवस्थित झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
कारण यापुढील व्हिडिओ आणि कोकणात कशा प्रकारची खाद्य संस्कृती आहेत, काय काय प्रकार आहेत आणि पावसाळ्यात काय कामं केली जातात हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा.